नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी ए.पी. देशमुख. राज्य शासनाने अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचा गौरव म्हणून त्यांना राज्यस्तरावरती 50,000 पर्यंत बक्षीस देण्यात येते. तर शेतकरी बंधूंनो, आपण जर रब्बी हंगामातील करडी, ज्वारी, गहू, हरभरा, जवस या पिकातील सर्वात जास्त उत्पादन घेत असाल तर आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. पीक स्पर्धा ही खरीप हंगाम व रब्बी हंगाम अशा दोन्ही हंगामामध्ये राबवल्या जात असते. तर शेतकरी बंधूंनो, पीक स्पर्धा आयोजित करण्यामागचा कृषी विभागाचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांचे शास्त्रीय पद्धतीने उत्पादन वाढवणे आणि उच्च उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी त्यांचा गौरव करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश असून शेतकऱ्यांसाठी दरवर्षी पीक स्पर्धा आयोजित करण्यात येत असते. तर सध्या स्थितीमध्ये रब्बी हंगाम सुरू असून पीक स्पर्धेसाठी 31 डिसेंबरपर्यंत आपण अर्ज करावेत. जर आपल्याला स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपण कोणत्याही पिकामध्ये आपण भाग घेऊ शकतो. त्याकरिता आपल्याला जवळील आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज सादर करावा लागतो. सोबतच आपल्याला त्याचे प्रवेश फी आहे. सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये, तसेच आदिवासी गटासाठी 150 रुपये फी आहे. व आपल्याला राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर असे 3 स्तरावरती बक्षीस वितरण आहे. राज्यस्तरावर प्रथम बक्षीस 50,000 रुपये, द्वितीय बक्षीस 40,000 रुपये, तृतीय बक्षीस 30,000 पर्यंत आपल्याला मिळते. तसेच जिल्हा स्तरावर प्रथम बक्षीस 10,000 रुपये, द्वितीय बक्षीस 7,000 रुपये, तृतीय बक्षीस 5,000 रुपये. तसेच तालुका स्तरावर सुद्धा याचे बक्षीस दिले जाते. तर त्यामध्ये प्रथम बक्षीस 5,000 रुपये, द्वितीय बक्षीस 3,000 रुपये, तृतीय बक्षीस आपल्याला 2,000 रुपये मिळते. तर पीक स्पर्धेमध्ये आपल्याला सहभाग मिळवायचा असल्यास आपल्याकडे त्या पिकाची किमान 1 एकर क्षेत्रावरती लागवड हवी. त्यानंतर आपण स्वतःच्या सातबारावरती त्या पिकाची ई पीक पाहणीद्वारे नोंद करावी. पुढे आपल्या पीक कापणी पूर्वी आपल्या जे संबंधित पीक आहे याच्या कापणीच्या अगोदर आपण आपल्या गावच्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा व त्यांना तशी कळवावे की आता पीक कापणी आहे. कारण की पीक कापणी तुमची ज्या वेळेस होईल त्यावेळी जे उत्पादन निघेल त्या उत्पादनाच्या आधारेच आपल्याला या स्पर्धेमध्ये पात्र ठरता. जर आपल्या पिकाची कापणी करून घेतली व त्यांना कळवलंच नाही तर आपण या स्पर्धेमधून बाद होण्याची शक्यता असते. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपण स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर पिकांच्या कापणीच्या अगोदर आपण ज्या वेळेस कापणी करणार आहे त्याची अगोदर पूर्व सूचना ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना देणे बंधनकारक आहे. तर जे शेतकरी अधिक उत्पादन घेत असतील त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा व या स्पर्धेमध्ये जे सहभागी होतील या सहभागाच्या याच्यातून सर्वांचेच उत्पादन प्रत्यक्ष त्या शेतावर जाऊन उत्पादन काढल्या जात असते. त्या उत्पन्नाच्या आधारे त्यांचा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढला जातो व पहिला नंबरला तालुका स्तरावर 5,000 रुपये, द्वितीय नंबर असला तर 3,000 रुपये, तृतीय नंबर असेल तर 2,000 रुपये. जर आपला उत्पादन जर तालुक्यात सर्वात जास्त असेल व जिल्हा स्तरावर जर आपला नंबर लागला असेल तर तिथे पण आपला पहिला, दुसरा, तिसरा नंबर लागेल. तसेच जर आपला उत्पादन त्या पिकाचं जर आपल्या जिल्ह्यात सर्वात जास्त आपलं उत्पादन असेल, जिल्ह्यातून जर आपलं सर्वात जास्त उत्पादन असून राज्यात मध्ये सुद्धा आपला नंबर लागू शकतो. जास्त उत्पादन आपण एखाद्या पिकाची घेत असाल तर आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा. सहभाग घेणाऱ्या जे शेतकऱ्यांचं सर्वात जास्त या सहभागी शेतकऱ्यांमधून यांचा उत्पादन काढल्या जाते. या उत्पन्नातून ज्यांचे सर्वात जास्त उत्पादन निघेल त्यांना राज्यस्तरावरती त्यांचा गौरव करण्यात येतो व त्यांना 50,000 रुपये प्रथम पारितोषिक देण्यात येते. तसेच तालुका व जिल्हा स्तरावरती सुद्धा त्यांचं पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येतो. सर्वात जास्त उत्पादन घेत असाल आपल्या भागामध्ये तर आपणही या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. तर शेतकरी बंधूंनो, रब्बी हंगाम पीक स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क करावा. धन्यवाद.